मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यापासून हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत होते. पण गुरुवार दिनांक 14 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेजेस येत आहेत. पण लाडक्या बहिणींना नेमके किती आणि कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले? गुरुवारी 14 मेला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा काही महिलांना 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले. म्हणजेच एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. याचाच अर्थ ज्या महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे आहेत. खात्यात 2 दिवसात 3000 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले. तर ई-केवायसी मध्ये दुरुस्त करण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसीची लिंक देण्यात आली होती, परंतु आता ती काढून टाकण्यात आली आहे. ई-केवायसी नंतर आता योजनेतून तब्बल 70 लाख महिलांची नावे कापण्यात आल्याचं वृत्त आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 70 लाख महिला लाभार्थ्यांना अपात्र ठरवलं आहे. या महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.